हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी CBSE. मराठी CBSE या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी CBSE हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण CBSE पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत ॲडिशन ऑफ नंबर्स विथ कॅरी. आता कॅरी काय असतो? ज्या वेळेस बिगर नंबर्स घेता ॲडिशन करताना 2 डिजिट नंबर येतात त्यावेळेस आपल्याला कॅरी घ्यायचा असतो. तर आपण काय करूया, एक्झाम्पलनी समजून घेऊया. चला एक्झाम्पल बघूया. सपोज 26 + 4. 26 + 4. सपोज आपल्याला 26 + 4 हा नंबर ॲड करायचा. चला मी पोझिशन्स लिहिते, वन्स आणि टेन्स प्लेस. आता 6 + 4 ॲडिशन करताना आपण नेहमी काय करतो, बिगर नंबर माइंडमध्ये ठेवतो आणि पुढे 4 काउंट करतो. चला मग 6 इन अ माइंड, 4 7 8 9 10. आता आपल्याकडे नंबर किती आला? 10. तर 2 डिजिट नंबर इथे आपण असं लिहिणार का? 2 डिजिट नंबर आपण असा नाही लिहू शकत. सो आपल्याला हा 1 काय करावं लागेल, कॅरी करावं लागेल. कॅरी म्हणजे त्याला आपल्या सोबत घेऊन जावं लागेल टेन्स प्लेसच्या नंबरपाशी आणि मग तिथे त्याला ॲड करावं लागेल. सो हा 1 काय करणार आपण, ह्याला इथे कॅरी करणार आहे. बरोबर, ह्याला याच्या टेन्स प्लेसच्या नंबरच्या डोक्यावर नेऊन बसवायचा, त्याला म्हणतात कॅरी ओव्हर. याला आपण कॅरी केलं, त्याला आपण सोबत पुढे घेऊन गेलो टेन्स प्लेसमध्ये. बरोबर, आता टेन्स प्लेसच्या नंबरचं ॲडिशन करताना इथे काहीच नाही आहे. बरोबर, सो 2 प्लस ॲज इट इज आपण लिहित होतो, पण आपल्याकडे आता कॅरी आहे. सो आपल्याला काय करायचं, 2 + 1 करायचं. सो 2 + 1 3. 2च्या पुढे काउंट केलं 3. सो 3. समजतंय? चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करू. सो 33 + 9. सपोज हा नंबर आहे आता 33 + 9. चला काय करतो आपण, वन्स प्लेसचे नंबर ॲड करतो. ॲड करूया. सो वन्स प्लेसचे नंबर, बिगर नंबर माइंडमध्ये ठेवा, 9 इन अ माइंड अँड 3 ऑन फिंगर्स. 9च्या पुढे काउंट करूया, 10 11 12. आता माझ्याकडे किती आला? 12 नंबर. मी टेन्स प्लेस आणि वन्स प्लेसमध्ये तो नंबर असा लिहिणार, पण आपल्याला हा 1 इथे लिहायचा आहे का? नाही. ह्याला काय करायचं आहे, आपल्याला कॅरी करायचं आहे. सो कॅरी ओव्हर ॲट टेन्स प्लेस. चला मग टेन्स प्लेसचा नंबर काय आहे आपल्याकडे? 3. 3 + 1 4. समजतंय? चला पुढे बघूया. बघा क्वेश्चन 55 + 5. चला आता तुम्हाला ॲडिशन येते, पटपट सांगायचं, फक्त आपल्याला कॅरी कुठे घ्यायचा एवढंच पाहायचं. सो 5 + 5 5 इन अ माइंड अँड 5 ऑन फिंगर. सेम नंबर आहे, कुठलाही नंबर माइंडमध्ये ठेवला तरी चालेल. सो 5 इन अ माइंड 5 ऑन फिंगर 6 7 8 9 10. सो 10 नंबर आला आहे आपला. 10 नंबर, आता मी 10 नंबर इथे लिहिते. आपण काय करणार आहे, वन्स प्लेसचा नंबर इथे लिहिणार आणि ह्याला काय करणार, इकडे कॅरी. बरोबर, चला. सो 5 + 1 6. आता हे समजलं असेल. चला पुढे 73 + 17. सो वन्स प्लेसचा नंबर बघूया आपण, 3 + 7. सो बिगर नंबर 7 7 इन अ माइंड 3 ऑन फिंगर्स. सो 7च्या पुढे काउंट करूया, 8 9 10. सो इथे सुद्धा 10 नंबर आला आहे, तर आपण काय करणार, 0 वन्स प्लेसमध्ये लिहिणार आणि 1 कॅरी करणार. बरोबर, या नंबरच्या डोक्यावरती ह्याला लिहिणार, टेन्स प्लेसमध्ये त्याला कॅरी केलं. बरोबर, सो 7 + 1. आता आपल्याला बिगर नंबर माइंडमध्ये ठेवायचा, पुढचं काउंट करायचं. सो 7च्या पुढे काउंट करा, 8 पुढे 9 आलं. आता पुढे 45 + 28. 45 + 28. बघा वन्स प्लेसचा नंबर 5 + 8. सो 8 इज बिगर नंबर. सो बिगर नंबर इन अ माइंड 5 ऑन फिंगर्स. 8च्या पुढे काउंट करूया, 9 10 11 12 13. सो 13 नंबर आला आहे, मी साईडला लिहिते आधी. 13 नंबर काय करतो आपण, वन्स प्लेसचा नंबर इथे लिहितो आणि 1 कॅरी करायचा. चला आता पुढे 4 + 2. बिगर नंबर इन अ माइंड 4. 4च्या पुढे 2 काउंट करा, 5 6. त्याच्या पुढे हा 1 काउंट करायचा आपल्याला, 7. सो 4 + 2 6 झाले, त्याच्यामध्ये कॅरी ॲड केला, 7 झाले. पुढे 65 + 17. चला बघा, 5 + 7. सो 7 इन अ माइंड 5 ऑन फिंगर्स. 7च्या पुढे काउंट करूया,
8, 9, 10, 11, 12. सो 12 नंबर वन्स प्लेसचा नंबर काय करतो आपण नेहमी इथे लिहितो आणि 1 काय करतो कॅरी करतो. बरोबर. चला आता टेन्स प्लेसच्या नंबरमध्ये बघा 6 + 1. 6च्या पुढे काउंट करा 7. 7 + 1 8. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला पुढे बघूया. 64 + 26. 64 + 26 वन्स प्लेसचा नंबर बघा 6 + 4. सो 6 बिगर नंबर आहे. काय करतो आपण बिगर नंबर माइंडमध्ये ठेवतो. सो 6 इन अ माइंड, 4 ऑन फिंगर्स. चला काउंट करा 6च्या पुढे 7, 8, 9, 10. सो 10 2 डिजिट नंबर आहे. सो आपण काय करतो 0 वन्स प्लेसमध्ये लिहायचा आणि 1 कॅरी करायचा कुठे टेन्स प्लेसमध्ये. सो चला पुढे बघूया. 6 + 2. टेन्स प्लेसचा जर नंबर पाहिला आपण तर आपल्याला काय ॲड करायचं आहे 6 + 2. सो 6 इन अ माइंड, 2 ऑन फिंगर्स, 7, 8 आणि पुढे 1 ॲड करायचं त्याच्यामध्ये. आपल्याकडे नंबर काय आला ॲडिशनचा 8. 8च्या पुढे 1 9. पुढे 39 + 45. सो 1 प्लेसचा नंबर 9 + 5 9 बिगर नंबर. सो 9 इन अ माइंड, 5 ऑन फिंगर्स. 9च्या पुढे काउंट करूया 10, 11, 12, 13, 14. सो 14चा 4 इथे येईल आणि 1 कॅरी टेन्स प्लेसला कॅरी करायचं त्याला. सो 3 + 4. टेन्स प्लेसच्या नंबरमध्ये आपल्याला ॲड करायचं 3 + 4. सो बिगर नंबर आहे 4. 4च्या पुढे 3 काउंट करा 5, 6, 7. आता 7 माइंडमध्ये ठेवायचं आणि आपल्याला पुढे काय करायचं त्याच्यामध्ये ॲड 1 करायचं. सो 7 + 1 8. पुढे 39 + 19. सो 9 + 9. सो 9 इन अ माइंड अँड 9 ऑन फिंगर्स. सो दिस इज 9 ऑन फिंगर्स. सो काउंट करा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. सो 18 2 डिजिट नंबर. 8 इथे लिहिणार आहे मी, 1 कॅरी करणार. बरोबर. टेन्स प्लेसमध्ये 1ला कॅरी केला आपण. चला पुढे 3 + 1. 3 + 1 4. 4च्या पुढे अजून एक 1 5. पुढे 48 + 7. 48 + 7. सो वन्स प्लेसचा नंबर ॲड करताना 8 बिगर नंबर आहे. 8 इन अ माइंड अँड 7 ऑन फिंगर्स. सो दिस इज 7. काउंट करा 8च्या पुढे 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सो 15 2 डिजिट नंबर. सो 5 वन्स प्लेसमध्ये आणि 1 कॅरी. सो 4 + 1. आता इथे 4च्या इथे ॲड करायला काहीच नाही. सो कॅरीज मी ॲड केला डायरेक्ट. 4 + 1 5. पुढे 77 + 18. सो वन्स प्लेसचा नंबर बघूया 8 + 7 किंवा 7 + 8. सो 8 इन अ माइंड, 7 ऑन फिंगर्स. 8च्या पुढे काउंट करा 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 1 कॅरी. 2 डिजिट नंबर आला. वन्स प्लेसचा नंबर इथे लिहिला. टेन्स प्लेसचा नंबर टेन्स प्लेसमध्ये लिहिला. सो 7 + 1 किती होतील. 7च्या पुढे काउंट करा 8. 8च्या पुढे काउंट करा 9. सो आपण कॅरी पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. चला पुढे 29 + 57. सो 9 + 7 बिगर नंबर 9. 7 ऑन फिंगर्स. सो 9च्या पुढे काउंट करूया. 9च्या पुढे 10, 11, 12, 13, 14, 15, 16. सो 6 इथे आणि 1 कॅरी. चला टेन्स प्लेसची ॲडिशन बघा 2 + 5. 5 बिगर नंबर आहे. 5च्या पुढे जर 2 काउंट केले आपण 6, 7 आणि पुढे 1 8. समजलं कॅरी काय असतं. कॅरी हा असा नंबर असतो जो 2 डिजिटचा नंबर आपल्याला एक वन्स प्लेसमध्ये लिहायचा आणि जो टेन्स प्लेसचा नंबर आहे त्याला कॅरी करायचा, आपल्याला सोबत घेऊन जायचं आणि मग टेन्स प्लेसच्या नंबर सोबत त्याला ॲड करायचं. समजतंय. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.